आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता 78 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याचा आनंदही आपण साजरा करतोय। मात्र असं असताना अमरावतीमध्ये अशी 22 गावं आहेत जिथे अजूनही वीज पोहोचलेली नाही। त्यामुळे इथले आदिवासी बांधव अंधारातच चाचपडतायत। पाहुयात या 22 गावांना अंधाराचा शाप कसा लागलाय या स्पेशल रिपोर्टमध्ये। मेरा नाम ललिता बेठेकर है। मैं महाराष्ट्र के अमरावती जिले से हूँ और मेलघाट एक बहुत ही आदिवासी क्षेत्र है जहाँ पे टाइगर रिजर्व है। महामहिम जी, आपसे हम ये मैसेज आप तक पहुँचाना चाहेंगे कि वहाँ पे जो केंद्रीय बोर्ड में एक डिसीजन और एक निर्णय रुका हुआ है, जिसके कारण 40 गांव अभी भी बिजली से वंचित है, बिजली नहीं है। थेट महामहिम राष्ट्रपतींकडे तक्रार केल्यावर तरी या गावांमध्ये वीज येईल असं वाटत होतं, पण कसलं काय? अजूनही या गावांमध्ये वीज काही पोहोचलेलीच नाही। वीज नसल्यामुळे आरोग्य, मोबाईल सारख्या इतर सुविधांचं तर न बोललेलंच बरं, तर दुसरीकडे वाघ, बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांमुळे इथले लोक जीव मुठीत घेऊन जगतायत। दिल्ली येथे राष्ट्रपती भवनमध्ये माननीय राष्ट्रपती महोदयांची आमची भेट झाली आणि तिथे मी मेळघाटचा मुद्दा मांडला होता। मेळघाटचा मुद्दा म्हणजेच कोर जे टायगर रिझर्व आहे त्या क्षेत्रामध्ये आजही रस्ता, पाणी आणि वीजसाठी लोक त्रस्त आहे आणि खूप त्यांना त्रास सहन करावा लागत आहे। नाही म्हणायला या 22 गावांमध्ये सौर ऊर्जेचा प्रकल्प सुरू करण्यात आला खरा, मात्र आता हा प्रकल्प बंद पडलाय। यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार बळवंत वानखडे काय म्हणतायत ते देखील पहा। एक आपला हा प्लान आता पुन्हा पारंपरिक ऊर्जेचा आता आपण तयार करतोय, पण शाश्वत वीज देण्याचा म्हणजे पारंपरिक वीज देण्याचा प्लान आम्ही तयार करतोय। मी स्वतः लक्ष टाकला आहे 2-3 वर्षामध्ये जोपर्यंत हे आता अपारंपरिक ऊर्जा आहे त्यानंतर मी आता पारंपरिक काम चालू करतोय आणि त्याला विशेष बाब म्हणून आदिवासी विकास योजनेतून पैसे आणतोय। जास्तीत जास्त एक दीड महिना लागेल त्या बाबीसाठी, कारण त्या संदर्भात आज सुद्धा मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आणि ते लवकरच होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।